देवेंद्र फडणवीसांचं सर्वात प्रथम मी टाळ्या वाजवून अभिनंदन करतो, कारण नागपूर येथील मंथन फॉर युवा कार्यक्रमासाठी तब्बल 1.25 लाख जनजी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. आणि विशेष म्हणजे त्या जनजींना उपस्थित राहण्यासाठी देवेंद्रजींनी 1 रुपया सुद्धा दिला नव्हता. उपस्थित राहण्यासाठी गाड्या सुद्धा पाठवल्या नव्हत्या. खरंच खूप अविश्वसनीय काम झालं. परंतु राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों के गुंज कार्यक्रमासाठी फक्त 8 ते 10 हजारच लोक प्रेझेंट होती. याच्यावरून देवेंद्र फडणवीसांची पॉप्युलरिटी किती आहे हे लक्षात येते. अहो देवेंद्रजी, तुमच्या कार्यक्रमासाठी 1.25 लाख जनजी आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाला फक्त 8 ते 10 हजार, असं कसं झालं? देवेंद्रजी, इतकी पॉप्युलरिटी तुम्ही कशी काय प्राप्त केली? अहो जनतेला हे पण सांगा ना, राहुल गांधींचा जो कार्यक्रम पुण्यामध्ये होता त्या कार्यक्रमावर तुम्ही 30 अटी लादल्या होत्या आणि त्यातली महत्वाची अट होती 8 ते 10 हजारापर्यंत उपस्थिती. मग कसं काय राहुल गांधींच्या कार्यक्रमाला 1.25 लाख जनजींची उपस्थिती राहिली? देवेंद्रजी, तुमच्या कार्यक्रमासाठी एक सुद्धा अट नाही, कारण तुम्ही मुख्यमंत्री आणि तुम्हीच गृहमंत्री. काय राजनीती केली, एक नंबर. अहो देवेंद्रजी, कुठून शिकला तुम्ही या चाणक्य नीती राजनीती? अच्छा, अमित शहांचे अगदी लाडके मंत्री आहात तुम्ही, है ना? राईट हँड. राहुल गांधींच्या पुणे येथील कार्यक्रमाला तुम्ही म्हणताय की गर्दी करायची नाही, ही अट घातली होती. मग गर्दी कशी होणार? आणि परत प्रसार माध्यमांना सांगताय राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये पैसे देऊन लोक आणली होती. यावरून असं दिसून येतं की विपक्षांचा सत्ताधारी कसा आवाज दाबतो. आजकाल विपक्षात बसलेल्या लोकांना जनतेशी संपर्क साधण्यासाठी सुद्धा अटी घातल्या जातात, मात्र स्वतःच्या कार्यक्रमामध्ये एक सुद्धा अट घातली जात नाही. हा आहे समानतेचा हक्क. देवेंद्रजी, तुम्हाला जनतेसमोर फक्त हे मांडायचं होतं की माझी पॉप्युलरिटी काय आहे आणि राहुल गांधींची पॉप्युलरिटी काय आहे. त्यांच्या कार्यक्रमामध्ये किती लोक आले होते आणि माझ्या कार्यक्रमामध्ये किती लोक आले होते. परंतु देवेंद्रजी, 2029 मध्ये जनता तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवणार. त्यावेळी नक्की समजेल की पॉप्युलर तुम्ही आहात की राहुल गांधी. मित्रांनो, राहुल गांधींच्या पुणे येथील कार्यक्रमामध्ये ज्या सरकारने अटी घातल्या होत्या त्या योग्य होत्या की अयोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा.